लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवण कितीही चांगलं असू द्या, सगळ्यांचं लक्ष वेधलं जाते त्या थंडगार मठ्ठ्याकडे. कारण की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणापेक्षा काहीतरी थंड पिण्याची इच्छा आपल्याला जास्त होती. आणि त्याचबरोबर कितीही पोटभर जेवलात तरी हा मठ्ठा पिल्यामुळे आपल्याला ते जेवण पचायलाही चांगली मदत होते. दही लावण्यापासून तर अगदी थंडगार मठ्ठा कसा बनवायचा हे आज आपण पाहूयात. रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या टिप्सही आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सविता, स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. मठ्ठा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घरी दही लावून घ्यायचं. तर इथे मी 1 चमचा विरजण घेतलेला आहे. तर हे विरजण चमच्याने चांगलं फेटून घ्यायचं आणि हे आता पूर्ण आपण ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहे त्या भांड्याला चांगलं असं पसरवून घ्यायचं. असं केल्याने काय होतं की आपलं दही हे छान लागतं, पातळ होत नाही. त्याचबरोबर दही जे लागतं ते असं घट्टसर लागतं. ते मातीच्या भांड्याला सर्व मी इथे विरजण लावून घेतलेलं आहे. आता या विरजणामध्ये आपल्याला दूध घालायचं, कोमट दूध घालायचं, जास्त गरम किंवा थंड दूध घालायचं नाहीये. दूध घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे एकसारखं फिरवून घ्यायचं. चमच्याच्या साहाय्याने एका दिशेनेच फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हे 5 ते 6 तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता हे आपलं इथे दही तयार झालेलं आहे. ज्या ठिकाणी आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचं. हे बघा, एकदम असं मस्त घट्ट दही तयार झालेलं आहे. ते आपण एका भांड्यामध्ये काढूया. थोडंसं दही इथे मी विरजणासाठी बाजूला ठेवते. तर यामध्ये मी जवळपास 1 तांब्या पाणी घालते. आता इथे हे रवीच्या साहाय्याने आपल्याला हे चांगलं घुसळून घ्यायचं. महत्त्वाची टिप्स, कधीही आपल्याला मठ्ठा करताना किंवा ताक बनवताना मिक्सरचा वापर करायचा नाही. नाहीतर मिक्सरमध्ये केल्याने पाणी एका बाजूला होतं आणि लोणी किंवा दही एका बाजूला होतं. हे पहा, आपल्याला इतकं पातळ हे दह्यामध्ये पाणी घालून हलवून घ्यायचं आहे. आता एक खलबत्ता घेऊया. तुमच्याकडे पाटा वरवंटा असला तरी चालेल. तर त्या खलबत्त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच अद्रक घालायचं. अद्रक घातल्यानंतर आपल्याला यामध्ये मी 1 चमचा जिरे थोडंसं भाजून घेतलं. अगदी खमंग असे हे जिरे भाजून घ्यायचे आपल्याला. भाजलेल्या जिऱ्याची चव आणि सुवास खूप छान येतो. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची घेतली. आता हे आपल्याला चांगलं कुटून घ्यायचं आहे बारीक होईपर्यंत. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावरती कुठलं तरी चालेल. तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. पण आपण जेव्हा असं अद्रक खलबत्त्यामध्ये किंवा पाट्यावरती वाटून घेतो तेव्हा मठ्ठ्यामध्ये अद्रकचा अर्क हा चांगला उतरला जातो आणि मठ्ठ्याची चवही वाढते. इथं आपलं पाहू शकता की बऱ्यापैकी बारीक झालेलं आहे. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. जिऱ्याचे गुणधर्म म्हणजे शरीराला थंडावा देणं आणि त्याचबरोबर अद्रकचे गुणधर्म म्हणजे आपल्याला गॅस आणि अपचन यापासून आपला बचाव होतो. त्याचबरोबर हे सर्व जे पेस्ट आहे ते आपण या वाटीमध्ये काढून घेऊयात. आता हे जे आपण घुसळून घेतलेलं आहे दही, त्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा ही पेस्ट घालायची आहे. जवळपास पाऊण लिटर इथे आपण ताकही म्हणू शकता. हे ताक आपलं तयार झालेलं आहे. त्यामध्ये 1.5 चमचा पेस्ट घालायची. त्याचबरोबर 1 चमचा घरातील साधं मीठ, पाऊण चमचा काळं मीठ घालायचं. काळ्या मिठानेही पदार्थ हा चांगला पाचक होतो. त्याचबरोबर त्याची चवही वाढते. 1.5 चमचा काळं मीठ घातल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा साखर घालायची आहे. साखर घातल्यानंतर पुन्हा आपण चांगलं हे घुसळून घेऊया. रवीच्या साहाय्याने आपल्याला पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव केल्यानंतर आपल्याला ह्या सर्व पदार्थांचे अर्क या मठ्ठ्यामध्ये उतरण्यासाठी किंवा थोडासा हा मुरून देण्यासाठी आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया. झाकण ठेवायचं आणि अर्धा तास आपण फ्रीजमध्ये बाजूला ठेवून देऊयात. अर्धा तास झाल्यानंतर इथे मी हा मठ्ठा बाहेर काढला आहे फ्रीजच्या. तर तुम्ही पाहू शकता एकदम असा मस्त मठ्ठा आपल्या इथे तयार झालेला आहे. सुवास खूप सुंदर दरवळतो. आणि हा मठ्ठा आता इथेच आपला बनला नाही तर आपल्याला पुढची प्रोसेसही करायची आहे. तर आपल्याला काय करायचं, ह्या मठ्ठ्यामध्ये जे आपण घातलेलं अद्रक जिरं हे दाताखाली येऊ नये म्हणून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. मोठ्या गाळणीनेच आपल्याला गाळून घ्यायचं आहे.
तुमच्याकडे जर अशी गाळण नसेल तरी चालेल. पुरण वाटायची जी गाळण असते त्याच्यातून तुम्ही गाळून घेतलं तरी चालेल. काही लोकांना जर गाळून नसेल घ्यायचं तर त्यांनी मठ्ठा फ्रीजमधून काढल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर घालून तसं पिलं तरी चालतं. आता हा मठ्ठा आपण गाळून घेतल्यानंतर हा वरचा जो मसाला आहे तो चमच्याच्या साहाय्याने असा दाबून त्याच्यातला सर्व अर्क आपल्याला ह्या मठ्ठ्यामध्ये घालायचा आहे. हे पहा, चमच्याच्या साहाय्याने मी फिरवते, त्याचबरोबर असं दाबून यातलं सर्व अर्क हे आपल्याला मठ्ठ्यामध्ये घालायचं आहे. एवढा चोथा शिल्लक राहिला. पहा, एकदम मस्त असा आपला मठ्ठा इथे दिसत आहे. तर आता चला आपण हे मठ्ठा आहे, माझ्याकडे चिनी मातीचे 2 ग्लास आहेत छोटे त्यामध्ये भरूयात. लग्नामध्ये तर आपल्याला कधी वाटीमध्ये किंवा पेल्यामध्येही दिला जातो. मठ्ठा एक महत्वाची टीप, हा जास्त पातळही नसावा, नाही तर त्याची चवी फारशी चांगली लागत नाही. अगदी लग्नाच्या पंक्तीत मिळतो असा आपला इथे थंडगार उत्साहवर्धक मठ्ठा तयार झालेला आहे. तर यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी वरून पुदिन्याची पानं तोडून घातली तरी चालेल. थोडीशी कोथिंबीर घालते. हा असा मठ्ठा पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की या मठ्ठा प्यायला. आजची मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर. आणि उन्हाळ्यामध्ये या मठ्ठ्याचा आस्वाद अवश्य घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.